नमस्कार मित्रांनो, मी सुरेश कुराडे आणि सुरेश कुराडे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आज सोमवारचा दिवस आणि या सोमवारच्या दिवशी आपल्याला निफ्टीने काय टार्गेट दिलेलं आहे आपल्या इंडिकेटरनुसार ते आज आपण पाहूया. त्यानंतरला आपण नॅचरल गॅस आणि BTC मध्ये पण काय टार्गेट आहेत हे पण पाहूयात. तर मित्रांनो, जसं सांगितल्याप्रमाणे जसं मी सांगतोय की आपलं इंडिकेटर किती बेस्ट वर्क होतंय त्या हिशोबाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा मित्रांनो, या ठिकाणी मॉर्निंगलाच 9:15 आपल्याला बाईंगचा कॉल आला आणि बाईंगचा कॉल आल्यानंतर ही जशी तुम्हाला या ठिकाणी एंट्री दिसते, या ठिकाणी तुम्हाला जशी एंट्री दिसते तशी या ठिकाणी एंट्री आपल्याला आली होती. आता ती एंट्री किती वाजता आली होती? सकाळीच आली होती. ती एंट्री आली होती 25,555 ते 7च्या दरम्यान आपल्याला एंट्री आली होती आणि एंट्रीच्या वरती या ठिकाणी मार्केट क्लोज झालं. पण हा बाईंग सिग्नल आल्यानंतर मी या ठिकाणी कॉल साईडला गेलो. आता कॉल साईडला गेल्यानंतर या ठिकाणी मार्केट थोडंसं खाली आलं. खाली आल्यानंतर पुन्हा रिव्हर्सल झालं आणि मी ऑलमोस्ट या ठिकाणी माझं प्रॉफिट बुक केलं. या ठिकाणी माझं प्रॉफिट बुक केलं. आता आपण पाहूया की आता या ठिकाणी पुढची एंट्री आपल्याला दाखवलेली आहे. पण आता ही 1:45 म्हणजे 1:45च्या दरम्यान या ठिकाणी एंट्री आलेली आहे आणि ही खूप लेट एंट्री आलेली आहे. म्हणजे शक्यतो फर्स्ट आणि सेकंड हाफ मध्ये आपण घ्यायची, हा थर्ड फेज मध्ये एंट्री आलेली आहे आणि मार्केटने पुढची पण या ठिकाणी एंट्री दिलेली आहे आणि फर्स्ट टार्गेट दाखवलेलं आहे 25,540, 25,603 ची एंट्री आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. आता आपण पाहूया उद्या मार्केट गॅप अप होतंय का गॅप डाऊन होतंय, कारण की पुढची एंट्री आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि आता आपण काय करूया, आपण जाऊया पहिल्यांदा पाहूया आपण या ठिकाणी नॅचरल गॅस. नॅचरल गॅस मी इंस्टाग्राम थ्रेडला 6:30 वाजता पुढची एंट्री टाकली होती. आता पुट आपण कुठे टाकला होता ते पण तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया, 5 मिनिटाच्या नाही. तर या ठिकाणी आपण 95.50 पुट टाकला होता इंस्टाग्राम थ्रेडला. इंस्टाग्राम थ्रेडला आपण एंट्री टाकली होती आणि ऑलमोस्ट पहिले टार्गेट दिलं होतं 90चं. आता आपलं पहिलं टार्गेट कंप्लीट करून पण मार्केट या ठिकाणी खाली आलेलं आहे. म्हणजे नॅचरल गॅस खाली आलेला आहे. पुन्हा जिथं ओपन झाला आहे त्याच स्ट्राईक प्राइसला तो येऊन गेलेला आहे. म्हणजे हे टार्गेट आपण नॅचरल गॅसचं पण आपल्या इंडिकेटरने दिलं होतं. आता एंट्री याच्यासाठी या ठिकाणी एंट्री आली, बाय इंडिकेशन पहिल्यांदा चालू होतं. जसं सकाळी मॉर्निंगला 9 वाजता चालू झाला नॅचरल गॅस, तर 9 वाजताच लॉंग साईडला एंट्री आपल्याला दाखवली होती. लॉंग साईडला एंट्री दाखवल्यानंतर आता हे हाय ना की नाही म्हणजे डायरेक्शन आपल्याला दाखवतात. आपण नॉर्मल कॅन्डलला पाहूया. एंट्री दाखवल्यानंतर हे पहा, एंट्री दाखवल्यानंतर ऑलमोस्ट नॅचरल गॅस डाऊन साईडला येऊन पुन्हा अप झालाय. अप झाल्यानंतर या ठिकाणी सेकंड टार्गेट किती दिलंय, या ठिकाणी लॉंग आलाय. आता सकाळी मॉर्निंगला इथेच एंट्री पडली होती 95ला. तर आता पाहूया आपण या ठिकाणी कितीला गेलाय, 99 गेलाय. म्हणजे मॉर्निंगलाच तो 400ला टच करून आलेला आहे या ठिकाणी. म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी पण एक 7-8 पॉईंटची मुवमेंट केलेली आहे. नॉर्मल कॅन्डलला हे पहा 95.70ला या ठिकाणी शॉर्टची एंट्री झाली. त्यानंतर क्लोजिंग झाल्यानंतर ऑलमोस्ट नॅचरल गॅस हा पुट साईडला चाललेला आहे. आता आपण काय करूया, आता आपण जाऊया BTC म्हणजे क्रिप्टोमध्ये, बिटकॉइन मध्ये जाऊया. आता बिटकॉइन मध्ये पाहूया आपण काय झालंय, आपल्या इंडिकेटरने काय झालंय, काय केलंय. या ठिकाणी येऊया. आता इथं कॅन्डल आपण अशी घेऊया. डायरेक्शन चांगलं माहीत पडतं की डायरेक्शन काय. 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेऊया. 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला बिटकॉइनने आपल्याला या ठिकाणी एंट्री दाखवलेली आहे. ऑलमोस्ट 1,06,352.42लाच एंट्री या ठिकाणी दिलेली आहे. आणि एंट्री दिल्यानंतर ती एंट्री कधी आलेली आहे, 7:10 एंट्री आलेली आहे. 7:10 या ठिकाणी एंट्री आलेली आहे. आणि आता
चालू आहे 541. आता याचं फर्स्ट टार्गेट काय आहे, तर फर्स्ट टार्गेट आहे 1,07,029. म्हणजे ऑलमोस्ट आता आपण तुम्ही पहा, वॉच करा, मी सांगितलंय माझी एंट्री आलेली आहे. कुणी याच्यावरती ट्रेड करू नका, तुम्ही फर्स्ट टाइम ट्रेड करू नका. जो व्हिडिओ पाहून ट्रेड करेल, आता सध्या BTC लाईव्ह मध्ये चालू आहे आणि नॅचरल गॅस पण लाईव्ह मध्ये चालू आहे. तर याच्यावरती ऑलमोस्ट कोणी एंट्री घेऊ नका, फक्त वॉचिंग करा. आता वॉच केल्यानंतर आता ऑलमोस्ट पहिले टार्गेट आहे 1,07,029. तर तुम्ही फक्त पहा की हा 1,07,029 ला जातोय का, आणि जात असेल तर समजून जा का माझा इंडिकेटर या ठिकाणी किती परफेक्ट मध्ये टार्गेट देतोय आणि किती परफेक्ट मध्ये एंट्री देतोय. ह्या पद्धतीने आपण काम करूया. आता आपण मॉर्निंगला सेन्सेक्स मध्ये पण काम केलेलं आहे. आता सेन्सेक्स मध्ये आपण काम करत असताना तुम्हाला मी दाखवतो सेन्सेक्सला कधी एंट्री आली. 10 मिनिटातच आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक केले सेन्सेक्सचं. या ठिकाणी सेन्सेक्स मध्ये आपल्याला मॉर्निंगलाच बाय आलाय. या ठिकाणी 9:15लाच बाय हा साईडचा कॉल आलेला आहे आणि बाय हा साईडचा कॉल आल्यानंतर ऑलमोस्ट आपण जवळपास 40 अकाउंटला प्रॉफिट बुक केले. आता मी ते तुम्हाला दाखवतो. हे पहा, आता आपण येऊया या ठिकाणी ट्रेड झालेला आहे. आता ट्रेड झाल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट या ठिकाणी पोर्टफोलिओमध्ये मी दाखवतो काय ट्रेड आहे केलाय आणि काय प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. हे पहा, आपण घेतला होता 83,000चा कॉल घेतला होता आणि 6,800 रुपये या ठिकाणी बुक केलेले आहेत. हे पहा, 6,800 रुपये या ठिकाणी आपण 22 अकाउंटला या ठिकाणी ट्रेड केला आणि 22 अकाउंटला या ठिकाणी आपला ट्रेड गेलेला आहे आणि 6,800 रुपये सेन्सेक्स मध्ये आपण बुक केलेले आहेत. आता निफ्टीमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की निफ्टीमध्ये पण आपण सकाळी मॉर्निंगला ट्रेड केला होता. मॉर्निंगला ट्रेड केलेला तो मी माझ्या पर्सनल अकाउंटला केला होता आणि पर्सनल अकाउंटला या ठिकाणी मी होल्ड केला होता. या ठिकाणी एंट्री पडल्यानंतरला मी बाय केल्यानंतरला तो खाली आल्यानंतर एक 20 पॉईंट या ठिकाणी खाली आला, पण मी होल्ड केला होता की माझ्या इंडिकेटरने मला परफेक्ट डायरेक्शन दाखवलंय आणि त्यानंतरच मी या ठिकाणी फर्स्ट टार्गेटला त्याला बुक केला. म्हणजे ऑलमोस्ट याच्या ठिकाणी 20 ते 25 पॉईंट मी या ठिकाणी बुक केलेले आहेत. तर सर्वांना धन्यवाद. माझा व्हिडिओ आपण पाहत आहात, पण पाहत असताना सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा आपला चॅनल पोहोचवा, जेणेकरून इंडिकेटर किती पॉवरफुल आहे आणि कोणत्या सेक्टरमध्ये हा यूज होतो हे पण तुम्हाला दिसेल. तो सर्वांना धन्यवाद हेच सांगेल आणि सर्वांनी हा व्हिडिओ आवडीने पहा आणि लाईक करा. सो सर्वांना थँक्यू. गुड नाईट.